मित्रांनो, आज नवीन चॅप्टर आपल्याला अभ्यासायचा आहे आणि त्याच्यासाठी काल जे आपण शिकलेलो आहोत त्याच्या पुढचा भाग, याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे वर्ब्स. क्रियापद काय असतात? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वर्ब्स हे दोन प्रकारचे असतात. एकाला म्हणतात ट्रान्झिटिव्ह वर्ब्स आणि एकाला म्हणतात इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स. ऍक्च्युअली काय आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तरी सुद्धा आपण एक थोडंसं याच्यामधलं काय महत्वाचा पार्ट आहे तो बघायचा आहे आणि मग पुढे जायचं आहे. याच्यामधला एक महत्वाचा पार्ट बघायचा आहे आपल्याला या चॅप्टर मधला आणि मग पुढचा भाग बघूया. बर, ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्याला मराठीमध्ये सकर्मक क्रियापद असं म्हणतात आणि याला अकर्मक क्रियापद असं म्हणतात. बरोबर आहे. नावावरूनच आपल्याला समजतं की ज्याला कर्माची आवश्यकता आहे किंवा जे क्रियापद कर्मासह आहे त्याला ट्रान्झिटिव्ह असं म्हणतात आणि जे विदाउट ऑब्जेक्ट आहे म्हणजे ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता नाही असं जे क्रियापद असतं त्याला अकर्मक किंवा इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतात. परीक्षेसाठी सगळ्यात महत्वाचं हेच लक्षात ठेवायचं की कोणतंही इंट्रान्झिटिव्ह वर्ब हे कधीही पॅसिव्ह मध्ये चालू शकत नाही. कारण का? पॅसिव्ह करण्यासाठी आपल्याला कर्माची आवश्यकता असते आणि जर कर्मच नाही तर एखादं कोणतंही वाक्य पॅसिव्ह करता येऊ शकत नाही. सकर्मक असलेली कोणतीही क्रियापदे मात्र आपल्याला पॅसिव्ह मध्ये करता येतात. बरोबर आहे. आता ही सकर्मक क्रियापद म्हणजे इंग्लिश मध्ये काय आहेत, कसे आहेत ते एकदा काही एक्झाम्पल्स घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल. जसं बघा, ही थ्रू अ स्टोन किंवा अ पोलिसमॅन चेस्ड a thief. Father bet him. आता बघा इकडे तुम्हाला थ्रू दिसतंय, चेस्ट दिसतंय आणि बेट दिसतंय. सांगायचं काय बघा, ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय तर क्रिया कर्त्याकडून ट्रान्सफर होणे. ती ज्याच्यावर ट्रान्सफर होते ते ऑब्जेक्ट असतं. जसं ही थ्रू अ स्टोन म्हणजे फेकण्याची क्रिया स्टोन वरती झाली म्हणून याला ट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतात. पोलिसमॅन कोणाचा पाठलाग केला? थीफचा केलेला आहे म्हणून हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. वडिलांनी मारण्याची क्रिया त्याच्यावर केली म्हणजे या सर्व क्रियापदांच्या पुढे ऑब्जेक्ट दिसतं म्हणून त्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतात. आता हेच आपण इंट्रान्झिटिव्ह वर्ब कडे गेलो तर आपल्याला असं समजतं. बघा, बर्ड्स फ्लाय इन द स्काय. प्रेपोजिशन आहे, ह्याच्या पुढे नाउन पण दिसतंय, परंतु बर्ड्स फ्लाय उडण्याची क्रिया ही कशावरती होत नाही. हेच मी म्हटलं, आय वॉक 5 किलोमीटर्स डेली. बघा, चालण्याची क्रिया कशावरती ही ट्रान्सफर होत नाही म्हणून ही सर्व अकर्मक म्हणजेच इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स आहेत. वी वेंट होम अर्ली. हेच मी म्हटलं, वेट अ मोमेंट. वेट क्रियापद, वेंट क्रियापद. थोडक्यात काय, याला अकर्मक का म्हणतात की तुम्हाला हे समजेल याच्यामध्ये की ह्याच्या पुढे ऑब्जेक्ट नाहीये. मित्रांनो लक्षात ठेवा, आपण सूत्रांमध्ये शिकलेलो आहोत सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट आणि रिमेनिंग पार्ट. याच्यामध्ये आपण शिकलोय की सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे नेहमी फक्त नाउन आणि नाउनच असतात आणि हे एकदा तुम्हाला नीट डोक्यामध्ये गेलं पाहिजे. मग आता इथे पण नाउन दिसते, इथे पण नाउन दिसते, इथे प्रोनाउन म्हणजेच नाउन दिसते, इथे पण नाउन दिसते, इथे पण नाउन दिसते, इथे पण नाउन दिसते, इथे पण नाउन दिसते. कारण का आर्टिकल हे नेहमी नाउनच्या पूर्वीच लागतं, त्यामुळे हे नाउन आहे. इथे पण किलोमीटर हे नाउन आहे
इकडे पण दस का हे नावाने फक्त प्रेपोजिशन घेतलंय, मग याला अकर्मक क्रियापद काय म्हणायचं? तर अकर्मक क्रियापद म्हणजे काय? तर ज्या वेळेला कर्ता हा स्वतःच्या इच्छेने स्वतःवरती क्रिया लादून घेत असतो आणि ती त्याच्या इच्छेप्रमाणे ती क्रिया थांबते, म्हणून त्याला अकर्मक किंवा इनट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतात। या इनट्रान्झिटिव्ह वर्बच्या पुढे कधीही ऑब्जेक्ट असू शकत नाही। मी काय म्हणतोय बघा, कधीही ऑब्जेक्ट असू शकत नाही। मग तिथे आपल्याला हे नाउन दिसतंय, मग हे नाउन आहे तरी काय? म्हणून म्हटलं की परीक्षक काय करत असतं, पेपर सेंटर काय करतो माहिती का, ह्याच्यामध्ये आपल्याला फसवायला जात असतो। थोडक्यात सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे समजलं पाहिजे की ही क्रिया कशावर होऊ शकते का, आणि ती जर होत नसेल तर, कारण का आपण काय करतो, फक्त एवढंच लक्षात ठेवतो की सकर्मक क्रियापद असेल तर क्रियापदाच्या नंतर नाउन दिसलं पाहिजे। मग आता इथे पण क्रियापदाच्या नंतर नाउन दिसतंय, इथे पण नाउन दिसतंय, मग ही सकर्मक आहेत का? मित्रांनो, हेच आपल्याला समजलं पाहिजे की सकर्मक क्रियापद म्हणजे नेमकं काय, तर क्रिया कशावर तरी ट्रान्सफर होणं। ट्रान्झिटिव्ह मध्ये ट्रान्स हा शब्द आहे, म्हणजे इकडून तिकडे। हा जो ट्रान्स शब्द आहे ह्याच्यावरून तुम्हाला समजतं की क्रिया ट्रान्सफर होणार आहे की नाही। उडण्याची क्रिया पक्षी स्वतःहून करतात, त्यांच्या इच्छेप्रमाणे ती क्रिया थांबते, म्हणून ते अकर्मक क्रियापद आहे। चालण्याची क्रिया मी ठरवतो, मी माझ्या स्वतःवर लागतो, मी ती क्रिया करतो, म्हणून ते अकर्मक क्रियापद आहे। वेंट जाणे हे क्रियापद मी ठरवतो, ही क्रिया मी माझ्यावर लागतो आणि मी जातो, म्हणून हे अकर्मक क्रियापद आहे। वेट वाट पाहणे मी ठरवतो वाट पाहायची आणि मी वाट पाहतो। वाक्यामध्ये क्रियापदांचा कसा उल्लेख केला, वाक्यांमध्ये क्रियापदाचा कसा उपयोग केलाय ह्याच्यावरून आपल्याला ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह समजत असतं, हे मित्रांनो लक्षात ठेवा। म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये आता बघा, समजा मी तुम्हाला असं म्हटलं वी लिव्ह इन पुणे, बरोबर आहे, ह्याच्यामध्ये पण दिसते तुम्हाला क्रियापद। लगेच समजलं पाहिजे की ह्याच्यानंतर इथे जरी तुम्हाला नाउन दिसलं आणि प्रेपोजिशन दिसलं तरी सुद्धा हे क्रियापद हे अकर्मकच आहे। याचं कारण का, राहण्याची याचं कारण फक्त एवढंच आहे, राहण्याची क्रिया कुठे झाली हे इथे समजते। इन पुणे हे ऍडवर्ब आहे, ऍडवर्ब। मित्रांनो, रिमेनिंग पार्ट म्हणजेच ऍडवर्ब किंवा ऍडवर्ब फ्रेजेस कसे लक्षात ठेवायचे हे मी वारंवार सांगितलंय, परत लक्षात ठेवा। क्रियापदाला का, कधी, कुठे, कसा, किती 5 प्रश्न आहेत। का, कधी, कुठे, कसा आणि किती, हे 5 प्रश्न जर आपण क्रियापदाला विचारले तर आपल्याला जो शब्द मिळतो हा ऍडवर्ब असतो, किंवा जी फ्रेज मिळते ही ऍडवर्ब फ्रेज असते। हे एकदा तुम्हाला समजलं ना तर सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद शोधण्यामध्ये तुमचा किंवा ते ओळखण्यामध्ये तुमचा अजिबात गोंधळ होणार नाही। त्यामुळे हे अलीकडे परीक्षेत यायला लागलेलं आहे, याच्यापूर्वी सकर्मक आणि अकर्मक क्रियापद परीक्षेत आली नव्हती। म्हणजे एका परीक्षेमध्ये असं आलंय शी फेल आणि नंतर दुसरं दिलं वुडमॅन फेल ट्रीज। बघा इथे मात्र ते आता समजा असं दिलं शी फेल डाऊन, एवढं दिलं, लगेच समजतं आपल्याला की ह्याच्यानंतर इथे ऑब्जेक्ट नाहीये तर ही ऍडवर्ब आहे। ती पडली, कुठे पडली, डाऊन। पण इथे लाकूड तोडे आहेत, ते काय करतात तर झाडे पाडतात, पाडण्याची क्रिया कळते। इथे कुठे शब्दाने हे उत्तर मिळते आणि इकडे काय पडतात म्हणजे व्हॉटने उत्तर मिळते। थोडक्यात हे कर्म आहे पण हे कर्म नाही। म्हणून मित्रांनो तुम्हाला हे समजलं पाहिजे। ठीक आहे, आतापर्यंत परीक्षेला सोपं गेलेलं आहे, पण ह्याच्या पूर्वी पण मी तुम्हाला एक वाक्य असं दाखवलं होतं बघा, की ज्याच्यामध्ये हेच वाक्य येते बघा, वी वेंट होम अर्ली। परीक्षकांनी याच्यावरती प्रश्न विचारला होता की हे होम काय आहे, ते नाउन आहे, प्रॉपर नाउन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे का ऍडवर्ब आहे, हेही आपण यापूर्वी बघितलेलं आहे, बरोबर। मला सांगायचं हेच आहे की लक्षात ठेवा की क्रियापदाच्या नंतर आम्ही कुठे गेलो, आम्ही कुठे लवकर गेलो असं म्हटलं तरच हा शब्द उत्तर येतोय, त्यावरती हा ऍडवर्बच आहे। तर मित्रांनो कायम लक्षात ठेवा की आपल्याला काय दिलेलं आहे ना परीक्षेमध्ये
ते नीट ओळखा आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला ऍडव्हर्ब आहे का तो ऑब्जेक्ट आहे हे समजेल. जर तो ऑब्जेक्ट असेल तर मात्र नक्कीच तिथे काय होणार आहे तर ही क्रिया म्हणजे क्रियापदाची क्रिया कर्मावर होणार आहे, पण ऑब्जेक्ट नसेल तर होत नाही. दुसरं सगळ्यात महत्वाचं काय ते बघा. आता इथे मी मुद्दामून काही क्रियापद दाखवली आहेत, ही इथे त्यांच्या गुणामुळे इथे तुम्हाला दिसत आहेत. ही सर्व क्रियापद ही काय आहेत तर अकर्मक आहेत. पण इंग्रजीमध्ये बहुतेक अशी किंवा भरपूर अशी क्रियापद आहेत की जी अकर्मक जरी असली तरी सकर्मकरित्या सुद्धा वापरता येतात. जसं बघा आपण इकडेच बघू. आता इथे बर्ड्स फ्लाय इन द स्काय असं दिलंय. इकडे हे अकर्मक क्रियापद आहे हे तुम्हाला समजलं. पण हेच जर मी असं म्हटलं बॉईज फ्लाय काइट्स, बघा आता इथे उडणे म्हणून आहे आणि इकडे उडवणे म्हणून आलेलं आहे. थोडक्यात काय उडवण्याची क्रिया पतंगांवर होते. म्हणजे जे क्रियापद इकडे अकर्मक आहे ते क्रियापद जर पुढे ऑब्जेक्ट असेल तर त्याचा अर्थ जर तुम्हाला समजला तर ते अकर्मक पण होऊ शकतं. आय वॉक 5 किलोमीटर्स डेली, इकडे मी स्वतः चालणार आहे हे अकर्मक आहे. पण मी असं जर म्हटलं आय वॉक माय डॉग ट्वाइस अ डे, दिवसातून 2दा मी माझ्या कुत्र्याला फिरवतो. बघा अर्थ पण बदललेला आहे. इकडे उडतो उडवतो, इथे मी चालतो, इकडे मी त्याला फिरवतो. म्हणजे मला सांगायचं हेच आहे की तुम्हाला ह्याच्यानंतर ऑब्जेक्ट दिसतंय एवढ्या एकावरती न राहता, म्हणजे नाऊन दिसतंय एवढ्या एकावरती न राहता फक्त तुम्हाला अर्थ समजला पाहिजे वाक्याचा की हे सगळं लगेच समजतं. आता इकडे वी वेंट होम अर्ली ह्याचं तर होणार नाहीये, कारण का वेंट हे क्रियापद फक्त अकर्मक म्हणजे प्युअरली अकर्मक क्रियापद आहे. इकडे जर मी म्हटलं तर बघा मी असं म्हणू शकतो आय एम वेटिंग फॉर हर. आता इथे बघा खरं म्हटलं तर हे क्रियापद आहे ना हे अकर्मक आहे, परंतु इंग्रजीमध्ये काही क्रियापद यांच्या पुढे प्रेपोजिशन लावून तुम्हाला ती सकर्मक करता येतात. अजून उदाहरण बघू. सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद झाल्यानंतर आता काही क्रियापद आहेत आता ते थोडक्यात समजून येतो म्हणजे तुम्हाला मला काय सांगायचं समजेल. बघा मी ज्या वेळेला असं म्हणतो ही गोज, त्याच्यानंतर दे वेंट, बरोबर आहे. दोनच बघूया, खूप जास्त महत्वाचं नाहीये पण आपल्याला नियम माहित असला पाहिजे म्हणून फक्त हे सांगतोय. बर इथे एक सब्जेक्ट दिसतोय आणि एक प्रेडिकेट दिसतोय, बरोबर आहे. ज्या वेळेला एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट दिसतो आणि ज्या वेळेला तुम्हाला वाक्य अर्थपूर्ण दिसतं त्यावेळेला हे क्रियापद प्रेडिकेट पूर्ण करतं असं म्हणतात. प्रेडिकेट पूर्ण करतं कारण का तर हे प्रेडिकेट ज्या वेळेला पूर्ण होतं त्या वाक्याचा अर्थ पूर्ण असतो. म्हणून याला म्हटलेलं आहे वर्ब ऑफ कंप्लीट प्रेडिकेशन. कळतंय? वर्ब ऑफ कंप्लीट प्रेडिकेशन. कारण का प्रेडिकेट मध्ये अशी क्रियापद आली तर आपल्याला हे निश्चित समजतं की त्यांचा वाक्यांचा अर्थ पूर्ण होत आहे. पण काही क्रियापद इंग्लिशमध्ये अशी आहेत की जी वाक्यांचा अर्थ पूर्ण करत नाहीत. बरं ती वाक्यांचा अर्थ पूर्ण करू शकतात पण त्याच्या मागे काही नियम असतात. कळतंय? आणि ते नियम काय हे थोडक्यात बघूया. म्हणजे उद्या समजा जर तुम्हाला वाक्यामध्ये क्रियापदाच्या खाली अंडरलाईन करून दिलं, आतापर्यंत फक्त ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह विचारतायत, उद्या समजा क्रियापदाच्या खाली अंडरलाईन करून दिलं आणि ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्हच्या ऐवजी खाली अजून पर्यायामध्ये समजा तुम्हाला दिसत असेल वर्ब ऑफ कंप्लीट प्रेडिकेशन, नुसतंच वर्ब या वर्ब ऑफ कंप्लीट प्रेडिकेशन आणि वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन, तर ते आता इनकम्प्लीट प्रेडिकेशन म्हणजे काय ते आता बघा. जसं बघा आता मी इथे नुसतंच एवढं म्हटलं ही इज, बघा ही इज, हे वाक्य कधीही अर्थपूर्ण होणार नाही. कारण का याचा अर्थ काय तो आहे, पण तो काय आहे तो कसा आहे काहीच सांगितलं गेलं नाही, नुसतंच तो आहे. म्हणजे थोडक्यात बी हे क्रियापद आहे हे असं आहे की हे वर्ब आहे ते वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन. म्हणजे हा सब्जेक्ट आणि हा प्रेडिकेट असल्यानंतर प्रेडिकेट मध्ये ज्या वेळेला हे वर्ब येतं त्यावेळेला ते वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही.
ह्याला ना एक अपवाद आहे, तो कायम लक्षात ठेवा. आपल्या कोणत्याही पुस्तकामध्ये नाहीये, पण तो इतका लक्षात ठेवा उद्या, कारण का मी जी पुस्तकं रेफर करतो ती आयोग पण रेफर करतोय. किंबहुना मी असं म्हणेन, आयोगाचे पेपर सेटर जे पुस्तक रेफर करतायत ना त्या पुस्तकांमध्ये मात्र असं एक वाक्य आहे, एकमेव वाक्य आहे ना ते, आणि ते एकमेवच वाक्य बी हे क्रियापद ज्या वेळेला इनकम्प्लीट प्रेडिकेशनचं आहे असं असताना सुद्धा मात्र अर्थवाक्य, मात्र ते वाक्य अर्थपूर्ण होतं. आणि ते वाक्य आहे ते हे आहे बघा, गॉड इज. याच्या पुढे ना गॉड इज ग्रेट, गॉड इज ऑलमाइटी वगैरे पण काहीही घालण्याची गरज नाही. याचा अर्थ फक्त एवढाच आहे, देव आहे. बघा, देव आहे. ह्याच्यामधूनच तुम्हाला समजतं की अरे हो, हे खरंच आहे, वाक्य अर्थपूर्ण आहे, देव आहे. कळतंय का? एवढं एकमेव या एकाच वाक्यामध्ये बी हे क्रियापद हे मात्र वर्ब ऑफ कंप्लीट प्रेडिकेशन होतं, अन्यथा हे इनकम्प्लीट प्रेडिकेशनच आहे. अजून बघा, मी नुसतं एवढंच म्हटलं, शी सीम्स, इट अपियर्स. परत या सगळ्यांना अर्थ काय? शी सीम्स, ती दिसते, इट अपियर्स, असं दिसतं. अजून मी म्हटलं दे लुक. मित्रांनो, लुक शब्द खास करून लक्षात ठेवा. लुकच्या नंतर जोपर्यंत प्रेपोजिशन येत नाही, आणि ते असतं ऍट. कधी ऍट येतं, कधी लुक अप पण येतं, लुक इन टू पण होतं. थोडक्यात काय, लुकच्या पुढे जर कोणतंही प्रेपोजिशन जर नसेल, कळलं का, तर लुकचा अर्थ हा दिसणे असाच असतो. लुकचा अर्थ दिसणे, म्हणजे ह्याचा पण अर्थ असाच आहे, ते दिसतात. कळतं? याचा अर्थ अजिबात असा होत नाही की ते पाहतात किंवा ते बघतात. कळतंय? पण आता मगाशी आपण बघितलं, लुकच्या पुढे, लुकच्या कमीत कमी 11 फ्रेजेस आहेत. लुक अप, लुक डाऊन अपॉन, लुक ऍट, लुक इनटू, लुक फॉर. ज्या वेळेला लुकच्या पुढे कोणतंही प्रेपोजिशन असेल आणि त्याच्या पुढे ऑब्जेक्ट असेल ना, तर मात्र लुक हे सकर्मक क्रियापद होतं, म्हणजे ट्रान्झिटिव्ह होतं. अन्यथा हे पण वाक्य म्हणजे वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन आहे. आणि ज्या वेळेला अशी ही वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन ज्यावेळी तुम्हाला दिसतात, त्यावेळी यांचा सगळ्यात महत्वाचा रूल, क्लास 3 परीक्षेला हा फक्त येऊ शकतो आणि एकदा एका पेपरमध्ये येऊन गेलाय, तर याचा सगळ्यात महत्वाचा रूल म्हणजे काय, तर ह्याच्यानंतर जास्तीत जास्त जे आढळतं ते असतं ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह हे जास्तीत जास्त आढळतं. हे का फक्त सांगतोय, कारण का परीक्षेमध्ये ऍडजेक्टिव्ह येऊन गेलेले आहे म्हणून. अन्यथा याच्या ठिकाणी इकडे आपण बघितलंय, बी या क्रियापद शिकत असताना की ह्याच्या पुढे नाउन पण येऊ शकतं, ऍडजेक्टिव्ह पण येऊ शकतं आणि ऍडवर्ब पण येऊ शकतं. याच्या पूर्वीचा एक व्हिडिओ टाकलेला आहे बघा, त्याच्यामध्ये याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की बी हे क्रियापद ज्या वेळेला मुख्य क्रियापद म्हणून असतं त्यावेळेला ते कसं चालतं, आणि त्यावेळेला ह्याच्यानंतर नाउन, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब असतं, हे तिकडे आपण शिकलेलो आहोत. बर, म्हणजे आता एवढं सगळं केल्यानंतर ह्याला काय म्हणतात, वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन. वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन का म्हणतात, तर केवळ एवढ्या एका कारणामुळे, अर्थपूर्ण वाक्य, प्रेडिकेट मध्ये असलेलं क्रियापद वाक्य अर्थपूर्ण करतं. ज्यावेळी ते अर्थपूर्ण करत नाही त्यावेळेला मात्र त्याला वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन असं म्हणतात. आणि या वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशनच्या नंतर मोस्टली ऍडजेक्टिव्ह एक असतं, जसं शी सेम्स सॅड किंवा शी सेम्स हॅपी किंवा शी सेम्स टायर्ड. मी काही पण म्हटलं बघा, ऍडजेक्टिव्ह वापरलंय. इट अपियर्स क्लाउडी, थोडक्यात ऍडजेक्टिव्ह वापरलं. दे लुक ग्लूमी, म्हणजे दुःखी दिसले. कळलं? दे लुक एक्साइटेड. कळलं? थोडक्यात काय, ह्यांच्यानंतर ऍडजेक्टिव्ह हे मोस्टली वापरलं जातं आणि ह्याच्यावरती परीक्षेमध्ये रूल येऊन गेलेला आहे.
कळलं? हे झालं इथपर्यंत. आता ह्याच्या पुढचं जे परीक्षेमध्ये कधी आलेलं नाहीये, कदाचित कधी येणार पण नाही, कारण का ते खूप सोपं आहे. पण त्याचे थोडक्यात 1-2 उदाहरणं देऊया. समजा असं मी म्हटलं, बऱ्याच जणांना ही क्रियापद म्हणून वापरण्याची खूप खाज असते. सांगायचं फक्त एवढंच आहे, काही क्रियापद आहेत ना ती फार मजेदार असतात आणि ह्याच्यावरती इंग्लिशमध्ये 2दा एक वाक्य पण पडून गेले. अर्थात ते या नियमाला नाहीये म्हणून इथे काही त्याचं सांगत नाही. पण जसं ही ऍब्सेंटेड इन द मीटिंग, हे वाक्य चूक आहे. हे वाक्य जर तुम्हाला करायचं असेल तर हे असं करायला लागतं, ही ऍब्सेंटेड हिमसेल्फ इन द मीटिंग. म्हणजे तो मीटिंगला गैरहजर राहिला असं न करता त्याने स्वतःला मीटिंग मध्ये गैरहजर ठेवले, असं हे वाक्य इंग्लिश मध्ये करावं लागतं. परत सांगतो की हे इंग्लिशचा नियम आहे, कळलं? आपण नुसतं तो गैरहजर राहिला तर आपल्याला मराठीमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, पण ब्रिटिशांना मात्र प्रॉब्लेम आहे. त्यांचा या क्रियापदाचा नियम आहे की बाबा त्याच्यानंतर सेल्फ किंवा सेल्फ असलेलं ते पुढे आपल्याला शिकायचंय, ज्याला रिफ्लेक्सिव्ह किंवा एम्फॅटिक प्रोनाउन असं म्हणतात, ते आपण नंतर शिकणार आहोत. पण आता इथे पण बघा, द सिटी फेल म्हणजे शहर पडलं. ते शहर काय असं पडलं का? जसं पुस्तक पडलं, पेन पडलं, माणूस एखादा पडला, तसं शहर पडलंय का? म्हणजे थोडक्यात ह्याचा पण अर्थ असाच आहे. बघा, बबल्स बस्ट, पाण्यामध्ये बुडबुडे असतात ना, ते वरती येऊन फुटतात. बस्ट ते स्वतःहून फुटतात का? हो, स्वतःहूनच फुटतात. म्हणून इकडे पण देमसेल्व्स असं असलं पाहिजे. सांगायचं मित्रांनो हेच आहे की अशी जी काही क्रियापद आहेत, जसं वी विथड्रू फ्रॉम दॅट प्लेस, अजिबात चालत नाही. कारण का? विथड्रॉचा अर्थ आहे काढणे. जसं बघा, आपण बँकेतून पैसे काढतो त्यालाही विथड्रॉ म्हणतो. तसंच या विथड्रॉचा अर्थ काढणे, म्हणजे त्यांनी त्या जागेतून काढले. काय काढले? तर क्रिया स्वतःवरतीच केलेली आहे. म्हणून इकडे पण आवरसेल झालं पाहिजे. बघा परत, आम्ही त्या जागेतून काढले. काय काढले? कर्त्यांनी स्वतःवरती क्रिया केली. आम्ही स्वतःला त्या केबिन मधून बाहेर काढले. आम्ही स्वतःला त्या जागेतून बाहेर काढले म्हणजे स्वतःवरती क्रिया केलेली आहे. आणि मग अशी जी क्रियापद आहेत की ज्या वेळेला तुम्हाला हे आवश्यक वाटत असतं किंवा नसलं तरी सुद्धा ही क्रियापद आहेत ना, ही स्वतः बरोबर किंवा अर्थामध्ये असं दिसतं की त्यांनी ती क्रिया स्वतःवरती केलेली आहे. अशी जी क्रियापद असतात त्यांना म्हणतात वर्ब्स युज्ड रिफ्लेक्सिव्हली. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणजेच सेल्फ आणि सेल्फ असलेलं, त्यामुळे वर्ब्स यूज रिफ्लेक्सिव्हली असं यांना म्हणतात. कळतंय? पुढचा भाग बघूया. हा पण तसा म्हटला तर खूप महत्वाचा आहे आणि तसा म्हटलं तर त्याला काहीच महत्व नाहीये. पण आत्ताच्या लेटेस्ट येऊन गेलेल्या परीक्षेमध्ये याच्यावरती एक वाक्य विचारलं गेलं. मी ते वाक्य सांगणार नाहीये, फक्त तुम्हाला हे समजलं पाहिजे काय नियम आहे आणि आपल्याला काय आलं पाहिजे. जसं बघा, तुम्हाला माहितीये, जसं समजा मी असं म्हटलं, ही थ्रू अ बॉल ऍट मी. थोडक्यात इथे हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. बरोबर आहे? तसंच शी गेव a rose to him. सांगायचं काय? परत तेच, डायरेक्ट ऑब्जेक्ट
आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. बरोबर आहे. ही जी क्रियापद आहेत, या क्रियापदांमध्ये दोन जरीही ऑब्जेक्ट असले, म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असले, तरी सुद्धा ही वाक्य तुम्हाला दुसऱ्या प्रकारानेही करता येतात. म्हणजेच काय, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे यांची जागा तुम्ही बदली करू शकता. जसं ही थ्रू मी अ बॉल किंवा शी गेव हिम अ रोज. कळतंय? ही क्रियापद आहेत ना, ह्याच्यावरती तुम्हाला कधीच काही विचारणार नाही. ऑफर, गिव्ह म्हणजे थोडक्यात देणे अर्थ असलेली जी क्रियापद आहेत, कळलं? देणे अर्थाभिप्रेत असलेली जेवढी म्हणून क्रियापद आहेत ना, ती तुम्हाला अशी डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहेत ना, ही कशा प्रकारे वापरली तरी चालतात. आता मित्रांनो, ह्याच्या पुढचा नियम आहे ना, तो सर्वात महत्वाचा आहे. आणि तो काय तर बघा, अशी काही क्रियापद आहेत इंग्लिशमध्ये. एक्सप्लेन, रिपोर्ट, डिस्क्राईब, त्याच्यानंतर अजून अनाउन्स, डेमॉन्स्ट्रेट, सजेस्ट, हे आपण बघितलेलं आहे. बरं, राहू दे. एवढी क्रियापद समजली तरी भरपूर आहे. बाकीची लिस्ट अशी कितीही सांगता येईल. सांगायचं सगळ्यात महत्वाचं काय बघा, ही जी क्रियापद आहेत ना, ही क्रियापद मात्र रिपोर्ट करणारी आहेत. बघा, मी मागच्या वेळेला पण तुम्हाला सांगितलं होतं, या क्रियापदाकडे खास करून लक्ष द्या. कळलं? परीक्षेमध्ये आता एकदा विचारले, म्हणजे कमीत कमी अजून 2-3 परीक्षेमध्ये हे येत राहणार आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण का अजूनपर्यंत या नियमाकडे कोणाचंही लक्ष गेलेलं नाहीये. अर्थात आपल्या द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या पुस्तकामध्ये वर्ब प्रकरणामध्ये याची लिस्ट मी दिलेली आहे की अशी कोणते क्रियापद आहेत. तसं म्हटलं तर अशी लिस्ट कितीही काढता येईल, पण जेवढे इम्पॉर्टंट वर्ब्स आहेत ना, तेवढेच दिलेले आहेत. तर मित्रांनो, सांगायचं काय ते बघा, ही जी क्रियापद आहेत ही काहीतरी रिपोर्ट करणारी आहेत. म्हणजे बघा, काहीतरी सांगणारी क्रियापद आहेत. ज्यावेळी मी एक्सप्लेन करतो त्यावेळी काहीतरी सांगतो, रिपोर्ट करतो म्हणजे काहीतरी सांगतो, डिस्क्राईब करतो त्यावेळी काहीतरी सांगतो, अनाउन्स करतो त्यावेळी काहीतरी सांगतो, डेमॉन्स्ट्रेट करतो त्यावेळी काहीतरी सांगतो, सजेस्ट करतो त्यावेळेला काहीतरी सांगतो, म्हणजे रिपोर्ट करत असतो. तेल हे क्रियापद ह्याच्यामध्ये येत नाही, हे लक्षात ठेवा. कळलं का? म्हणजे मला सांगायचं काय, ही काहीतरी रिपोर्ट करणारी क्रियापद आहे, की काहीतरी पाहिलं आणि रिपोर्ट केलं. कळलं? काहीतरी माहिती आहे ते सांगितलं, अशा प्रकारची ही क्रियापद आहे. बर, ही क्रियापद आहेत, यांचा मात्र रूल एकदम स्ट्रिक्ट आहे आणि ती तशीच वापरावी लागतात. कशी ते बघा. म्हणजे उदाहरणार्थ आता आपण बघितलं की ही जी क्रियापद आहेत, जी देणे या अर्थाची आहेत, ही क्रियापद तुम्ही अशा प्रकारे वापरू शकता. सब्जेक्ट, मग वर्ब, मग डायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि मग प्रेपोजिशन, आणि मग इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, असं तुम्ही वापरू शकता. किंवा असंही वापरू शकता, आधी सब्जेक्ट, मग वर्ब, मग इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि मग प्रेपोजिशन लावायची गरज नाही, डायरेक्ट ऑब्जेक्ट अशी वापरू शकता. परंतु रिपोर्ट करणारी ही जी क्रियापद आहेत, यांचा रूल एकदम स्ट्रिक्ट आहे आणि ती तशीच वापरावी लागतात. म्हणजे काय, ही क्रियापद वापरत असताना सगळ्यात पहिल्यांदा सब्जेक्ट आलं पाहिजे, सब्जेक्टच्या नंतर वर्ब असतं, हे तुम्हाला माहिती आहे. ह्याच्या नंतर मात्र नेहमी सगळ्यात पहिल्यांदा डायरेक्ट ऑब्जेक्टच आलं पाहिजे आणि मग ह्याच्या नंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पाहिजे. त्यामुळे हा रूल खास करून मित्रांनो लक्षात ठेवा. हाच रूल तुम्हाला नंतर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सुद्धा विचारला जाईल, हे लक्षात ठेवा. मी मुद्दामून हे आत्ताच सांगतोय, नंतर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सुद्धा पुन्हा सांगेन, परंतु इथे खास करून हे लक्षात ठेवा. जसं बघा, आता ह्याच्यामधलं आपण एखादं वाक्य घेऊ. समजा मी असं म्हटलं, ही डिस्क्राइब्ड अस द ब्युटी ऑफ द ताज महाल. समजा तुम्हाला एक वाक्य असं दिलं आणि दुसरं वाक्य, म्हणजे याला ए दिलं आणि याला बी करून दुसरं वाक्य असं लिहिलं की डिस्क्राइब
द ब्युटी ऑफ द ताज महाल टू अस. मित्रांनो, आता फक्त एकच वाक्य येऊन गेलेले परीक्षेमध्ये आणि ते करेक्ट आहे का इनकरेक्ट याच्यासाठी येऊन गेलेलं आहे. मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय की या क्रियापदांकडे खास करून लक्ष द्या. आता ह्याच्या नंतर, कारण का आता ते मागच्या परीक्षेत येऊन गेलेलं आहे, म्हटल्यानंतर एखादा नवीन पेपर सेटर आहे तो ज्या वेळेला बघेल त्यालाही अशा अनेक क्रियापद माहिती आहे, कळलं का? म्हणून तुम्हाला म्हटलं थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी ती काहीतरी रिपोर्ट करत आहेत हे लक्षात ठेवा. आणि हे जर तुम्ही लक्षात ठेवलं ना तर तुम्हाला समजेल की ह्याच्यातलं हे का विचारलं जाते. कारण का बाकीची सगळी क्रियापद आहेत ना ह्याच्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसंही पहिल्यांदा घेऊन नंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घ्या, नाहीतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट घ्या, चालतंय. परंतु या क्रियापदांमध्ये मात्र हे अजिबात चालत नाही. आणि त्याच्यासाठी उद्या तुम्हाला हे अशा प्रकारची वाक्य दिली जातील. बघा, ही डिस्क्राइब अस द ब्युटी ऑफ द ताजमहाल. आपल्याला वाक्यांचा अर्थ सहज समजतो आणि ज्यावेळेला आपल्याला हा रूल माहित असतो त्यावेळी आपण हे बघू आणि म्हणून ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेमच नाही. इथे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पहिला आहे त्यामुळे डायरेक्ट ऑब्जेक्टला प्रिपोजिशन वापरण्याची गरज नाही आणि इकडे डायरेक्ट ऑब्जेक्ट पहिल्यांदा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेतलेला आहे टू अस, त्यामुळे इथे प्रिपोजिशन वापरायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये काही चूक नाहीच आहे. बघा, इथे काय घेतलंय इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि हा पुढचा जो आहे एवढा तो आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. इथे मात्र काय केलंय द ब्युटी ऑफ द ताजमहाल हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, फ्रेज आहे, ही फ्रेज डायरेक्ट ऑब्जेक्टची आहे आणि ह्याच्या नंतर घेतलेलं आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि परीक्षक मुद्दामून तुम्हाला हे असंच वाक्य देतील. कळतंय? मला सांगायचं फक्त काय ते नीट लक्षात ठेवा. मित्रांनो, ही क्रियापद आहेत म्हणून मी म्हटलं सगळ्यांच्या पेक्षा कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही पुढे जाणार आहात ना ते केवळ अशाच वेळेला. कळतंय? म्हणून ह्याचा सगळ्यात महत्वाचा रूल हा एकदा समजला की तुम्हाला समजेल की हे पहिलं कधीही चालणार नाही, फक्त दुसरंच पाहिजे. परीक्षक देताना हेच देणार, ओनली ए इज करेक्ट, ओनली बी इज करेक्ट, बोथ आर करेक्ट आणि नीदर. कळलं? हे असंच देणार. म्हणून म्हटलं इतका हा रूल महत्वाचा आहे. परत सांगतो मित्रांनो, मी मुद्दामून तुम्हाला शिकवताना एक एक पार्ट शिकून परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात हे मुद्दामून सांगतोय. ह्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. मी ज्या अर्थी सांगतोय एकदा येऊन गेले, आता ह्याच्यानंतर हे रिकरिंग म्हणजे पुन्हा पुन्हा होणार आहे आणि होणार आहे म्हणजे निश्चित होणार आहे. कारण का आजपर्यंत असे जे अंदाज आहेत ना हे माझे कधीही चुकलेले नाहीत. हे अंदाज नाहीये, परीक्षा कुठे चालली आहे ना हे लगेच समजायला लागतं आणि याला कारण फक्त इतक्या वर्षाचा अनुभव आहे. सांगायचं फक्त हेच आहे मित्रांनो, अशांकडे लक्ष ठेवा. कळलं? तर ही झाली अशी क्रियापदं. ही क्रियापदं तुम्हाला पुस्तकामध्ये मिळतील, त्याच्याकडे लक्ष ठेवा. एवढं झाल्यानंतर व्हर्ब म्हणजे ट्रान्झिटिव्ह काय, इनट्रान्झिटिव्ह काय. इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब हे कसे प्रिपोजिशन वापरून आपल्याला सकर्मक करता येतात म्हणजेच ट्रान्झिटिव्ह करता येतात हेही आपण बघितलं. काही वेळेला काही क्रियापदांच्या नंतर मात्र आपल्याला ऑब्जेक्ट दिसत नाही, ते रिमेनिंग पार्ट किंवा ऍडवर्ब तिथेच असतात पण त्या आपल्याला समजत नाहीत. त्यावेळी कधी कधी अशी गफलत होण्याचा पण संबंध म्हणजे कधी कधी अशी गफलत होण्याचा सुद्धा पॉसिबिलिटी आहे. पण या सगळ्यावरती मात फक्त एकच करू शकतं, मी जे मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे की क्रियापदाच्या नंतर नाउन दिसलं त्याच्यावरती जाऊ नका. पुन्हा मी त्यातली एक 2-4 वाक्य दाखवतो आणि मग नंतर हा चॅप्टर पूर्ण होईल आणि आपण पुढच्या चॅप्टरकडे जाऊया. पहिल्यांदा ही वाक्य बघा, इथे तुम्हाला नाउन दिसतंय, याच्यानंतर पण नाउन दिसतंय, याच्यानंतर पण नाउन दिसतंय. मग जर परीक्षकाने विचारलं की हे ट्रान्झिटिव्ह आहे का इनट्रान्झिटिव्ह तर तुम्हाला नियम परत लक्षात आला पाहिजे. जर का, कधी, कुठे, कसा आणि किती यांनी जर तुम्हाला क्रियापदाला प्रश्न विचारल्यानंतर जर तुम्हाला उत्तर मिळत असेल हे तर तुम्हाला समजलं पाहिजे की हे आरपी म्हणजेच ऍडवर्ब किंवा ऍडवर्ब फ्रेज आहे. ही रन्स अ माईल डेली. बघा, तो काय धावतो नाही म्हणत आपण, तो किती धावतो, किती. कळतंय? इकडे मँगोज कॉस्ट 100 रुपीज
म्हणजे आंबे 100 रुपयाला पडतात. परत नाऊन दिसतंय, त्याच्यावरती अजिबात जायचं नाही. आपल्याला समजलं काय पाहिजे की कसे कसे आंबे कसे पडतात, कळतंय? ऍडवर्ब फ्रेज, आय वेटेड अ मोमेंट, किती वाट पाहिली, कळतंय? बर, त्यामुळे ही सगळी क्रियापद आहेत, ही काय आहेत आणि ह्याच्यानंतर काय आहे. मगाशी अजून एक आपण वाक्य परीक्षेत आलेलं दोनदा बघितलंय. वी वेंट होम अर्ली, कळलं? ऍडवर्ब आहे, नाऊन नाहीये. का तर कुठे प्रश्न विचारल्यानंतर हे उत्तर मिळतंय. त्यामुळे मला सांगायचं फक्त एवढंच आहे की ह्या आयडिया आहेत सगळ्या. परत आयडिया बिडिया काही नाही, हे नियम आहेत. क्रियापदाला असं विचारल्यानंतर ऍडवर्बच मिळत असतं. कारण का ऍडवर्ब हे नेहमी क्रियापदाबद्दल माहिती देतं आणि ते क्रियापदाबद्दल माहिती देण्यासाठी बस फक्त मी हे शब्द तुम्हाला दाखवते, बाकी काही करत नाही. थोडक्यात हे जसं समजलं तुम्हाला तसं आता इकडे बघा. ही मेड मी. आता तुम्ही म्हणाल की हे वाक्य म्हणजे ही मेड मी याच्यामध्ये हे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. शी प्रिपेअर्ड अस ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे, पण हे परत व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन सारखं आहे. बघा, मी जर नुसतं असं म्हटलं ही मेड कॉफी किंवा शी प्रिपेअर्ड ब्रेकफास्ट असं जर केलं असतं ना तर चाललं असतं. म्हणजे इथे मात्र हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे हे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे, हे निश्चित आहे. इथे हे व्हर्ब ट्रान्झिटिव्ह नाहीये, इथे हे इनट्रान्झिटिव्ह आहे. परंतु मला सांगायचं काय बघा की ह्यानी या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. आणि म्हणून आपण बघितलं बघा, ज्या व्हर्बमुळे वाक्यांचा अर्थ पूर्ण होत नसतो ते क्रियापद हे व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन असं असतं. म्हणजे प्रेडिकेट मध्ये ते क्रियापद असून सुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसतो. म्हणून अशी जी क्रियापद आहेत या क्रियापदांच्या नंतर मात्र मग तुम्हाला काही ना काहीतरी, त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये कॉम्प्लिमेंट, ही द्यावी लागते. जसं ही मेड मी कॅप्टन, त्यांनी मला कॅप्टन बनवलं, कळलं? शी प्रिपेअर्ड अस कॉफी. अशी काही ना काहीतरी तुम्हाला नाऊन अशा क्रियापदांच्या नंतर घ्यायला लागतात, कळलं? त्यामुळे ही क्रियापद ज्या वेळेला तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायचं ज्यावेळेला दिसेल, कळतं ना, त्यावेळेला मात्र तुम्हाला समजेल की हे व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन आहे. जर तुम्हाला इकडे, कारण का नुसतं जर एवढं जर तुम्ही घेतलं म्हणजे ही मेड मी, तर त्या वाक्याला काही अर्थच होत नाही. तिने आम्हाला बनवलं म्हणजे तयार केलं, आम्हाला काय तयार करणार, हा म्हणजे आमच्यासाठी काहीतरी तयार करणार आहे, कळलं? हे ज्यावेळी तुम्हाला समजेल त्यावेळी समजेल. कळलं मित्रांनो? हा झाला व्हर्बचा पूर्ण टॉपिक, ज्याच्यामध्ये आपण ट्रान्झिटिव्ह काय, इनट्रान्झिटिव्ह काय, इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब प्रिपोजिशन घेऊन कसे ट्रान्झिटिव्ह करता येतात, काही व्हर्ब हे कसे ट्रान्झिटिव्ह पण असतात आणि इनट्रान्झिटिव्ह प्रकारे पण चालतात, किंवा इनट्रान्झिटिव्ह असलेले व्हर्ब कसे ट्रान्झिटिव्ह रित्या वापरतात हेही आपण बघितलं. व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन हे पण आपण बघितलं. आणि सगळ्यात शेवटी की काही वेळेला काही क्रियापदांच्या नंतर नाऊन दिसतं, या नाऊन ते नाऊन नसून ऍडवर्ब किंवा ऍडवर्ब फ्रेज असते आणि यालाच ऍडव्हर्बियल ऑब्जेक्ट असं म्हणतात. कारण का ते नाऊन असतं आणि ऑब्जेक्ट हे नाऊन आहे, पण हे फक्त ऍडव्हर्ब दर्शवणार आहे. म्हणून मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा नियम काय, वाक्यात एखादा शब्द ज्या प्रकारे कार्य करतो त्यावरून त्या शब्दाची जात म्हणजेच प्रकार ओळखला जातो. तसंच हे तुम्हाला समजलं पाहिजे. समजलं? हे झालं व्हर्ब प्रकरण.